एक गोबेल्स नीती जी अवलंबली जाते ती गोबेल्स नीती बऱ्याचदा भारतात केली जाते. केंद्रात जर काहीही बिलं पाडायची असतील तर केंद्रातल्या भाजपाला नेहरू दिसतात आणि महाराष्ट्रातल्या भाजपाला ठाकरे दिसतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या भाजपाने अगदी सवयीप्रमाणे ठाकरेंवर बिल पाडायचा प्रयत्न केला. मी हे अजिबात नाकारत नाही की हे जे पाणी पुरवठ्याचा जो काही जी आर होता तो बिलकुल ठाकरेंच्या काळात निघाला होता, म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात निघाला होता. 2020 तो जी आर निघाला होता. पण तो कोणत्या परिस्थितीत निघाला आणि कसा निघाला हे फार महत्वाचं आहे. मुळात एखादा जी आर निघतो तेव्हा त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून तो जी आर निघतो. पाण्याचा जी आर हा जलसंपदा खात्याचा विषय आहे. जलसंपदा खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्तेच्या वाटपामध्ये गेलेले होते आणि या पाण्याच्यासाठी जो प्रस्ताव आलेला होता त्या प्रस्तावाला जी शिफारस होती ती रुपाली चाकणकरांची होती. कारण रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष जेव्हा एकत्रित राष्ट्रवादी होती तेव्हाच्या, त्यामुळे रुपाली चाकणकरांनी प्रस्तावाला शिफारस केली. प्रस्तावावर असे नमूद होते की मिरगाव ग्रामस्थांची अशी मागणी आहे की राज्यभरातनं लोक या ठिकाणी येतात आणि राज्यभरातनं जेव्हा लोक येतात तर गावकरी म्हणून आमची जबाबदारी आहे की त्यांना पाणी पाजलं पाहिजे आणि म्हणून हे पाणी गरजेचं आहे. आता प्यायला पाणी कुणी मागितलं तर पाणी देणं हे सरकारचं काम आहे. अगदी एखादा 302चा जरी आरोपी असेल आणि जेलरला पाणी मागितलं तर कैद्याला पाणी प्यायचं तर त्याला पाणी द्यावं लागेल. जेलरने कैद्याला पाणी दिलं म्हणजे कैद्याने जो काही गुन्हा केलाय त्या गुन्ह्यात जेलर सहभागी आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ठाकरेंना याची कल्पना नव्हती, तो निर्णय जयंतरावांनी त्यांच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय होता असा तुमचा दावा आहे? नाही, दावा असायचं काय कारण जी आर आहे ना साहेब. मी या संबंधाने सन्माननीय जयंतराव पाटील जी यांना पण 8 दिवसांपूर्वी बोलले, म्हटलं सर हा असा जी आर आहे, कदाचित सभागृहात या विषयावर चर्चा निघाली तर आपल्याला तो विषय माहिती असायला हवा, म्हणून मी त्यांना तो जी आरही पाठवला आणि त्याचं जे काही माझं आकलन होतं ते आकलन त्याचं नोटिंग पण मी त्यांना पाठवलं. हवं तर आपण व्हेरीफाय करू शकता. आणि ते नोटिंग पाठवताना मला जे लक्षात आलं की पाणी दिलेलं आहे, पाणी देणं काही मोठी गोष्ट नाहीये आणि ते पाणी काही त्यांना दिलेलं नव्हतं. तो ग्रामसभेचा प्रस्ताव होता आणि विशेष म्हणजे त्याच्यावर रुपाली चाकणकरांची शिफारस होती. चाकणकरांच्या शिफारशीनुसार तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजींच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीने ते केलेलं होतं. आता हे झालं पाण्याचं साहेब. मला कळत नाहीये की माननीय मुख्यमंत्री सभागृहात ऑन फ्लोअर असं म्हणाले की माझ्याकडे खूप पुरावे आहेत, खूप बोलू शकतो, कुणाकडेच नाही तेवढे पुरावे माझ्याकडे आहेत. मला सांगा अभिजित भैया याच्यात मोठेपणा काय आहे हो? याच्यात खुशारकी मिरवण्यासारखं काय आहे की माझ्याकडे खूप पुरावे आहेत? अहो साहेब, पुरावे गोळा करणारं डिपार्टमेंटच तुमच्या अधीन आहे. तुम्ही गृह खात्याचे प्रमुख आहात, त्यामुळे गृह खातं जे काही गोळा करेल ते तुमच्याकडेच येणार आहे. त्यात खुशारकी कसली मारताय की माझ्याकडे खूप काही आहे? उलट तुमच्याकडे खूप काही आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे की 10 वर्षातला 1-2.5 वर्षांचा अपवाद वगळता 7.5 वर्ष या महाराष्ट्राची सत्तामत्ता तुमच्याकडे आहे, या महाराष्ट्राचं ग्रह खातं तुमच्याकडे आहे. तुम्ही का बरं त्या भस्मासुराला पोचला? मी आता पोचला असा शब्द वापरल्यावर तुम्ही मला लगेच म्हणाल ताई असं कसं म्हणताय, त्याचं उत्तर लगेच देऊन टाकते. जयकुमार रावल कुणाच्या अंगा खांद्यावर मोठा झालाय? आम्ही वाढवलं जयकुमार रावलला. जयकुमार रावलांनी निधी दिला ना साहेब तिथे. मला सांगा कशासाठी दिलेला निधी आहे तो? ते काय त्याचं छत उभा करायचं होता, खाली फ्लोअर तयार करायचं होतं, बऱ्याच गोष्टी. अहो एन नंबर ऑफ रिझन्स. कोणी उद्यान सुशोभीकरण, कोणी बाहेरचं व्हिजिटिंग चेअर्स, कोणी मंदिराचा कळस, कोणी रंगकाम. म्हणजे ज्याला जसा खरात पावला तसं त्याने ती मदत देऊ केली. आता या सगळ्यांमध्ये गमतीदार हे आहे की 2012ला बंदुकीचा परवाना दिला. 2012ला कुणाचं सरकार? येस. आता 2012ला कोण होतं? तर मला वाटतं अशोकराव चव्हाण वगैरे होते. चव्हाण आता कोणाच्या अंगा खांद्यावर खेळतायत? भाजपाच्या. कोणाला विचारणार तुम्ही प्रश्न? कारण चव्हाणांवर आदर्शचे आरोप तुम्हीच केले होते. आता तुम्ही भूला म्हणल्यासारखे तुम्ही आता विसरून गेलेला आहात ते सगळे आरोप. त्यामुळे 2012ला बंदुकीचा परवाना त्यांना दिलेला होता हे तुमच्या लक्षात आहे का? बरं, 2024ला त्याचं नूतनीकरण झालंय. आता 2024ला त्याचं नूतनीकरण होताना 24ला गृहमंत्री कोण? स्वतः श्रीयुत देवेंद्र गंगाधर फडणवीस साहेब. मुख्यमंत्री कोण? श्रीयुत देवेंद्र गंगाधर फडणवीस साहेब. अरे मला कळत नाहीये की तुम्ही बोलणार कोणाला? पाण्याचा प्रश्न तुम्ही अत्यंत लखबीने कौशल्याने रेकॉर्डवर आणायचा प्रयत्न केला सभागृहामध्ये. तुम्ही सभागृहात रेकॉर्डवर पाण्याचा मुद्दा आणला, पण सभागृहात रेकॉर्डवर
तुम्ही बंदुकीचा मुद्दा का आणला नाही? बरं, विशेष एखाद्या बंदुकीला म्हणजे त्याचा काय रिन्यू करायचे, काहीही करायचं असेल तर त्यावेळेला काय प्रस्ताव द्यावा लागतो? तर तिथलं म्हणजे त्या ज्युरिडिक्शन मधला जो तहसीलदार आहे त्या तहसीलदारने परवाना द्यावा लागतो. ज्युरिडिक्शन सिन्नर आहे. तहसीलदार कोण होता? राहुल कोताडे. बघा, नावं आता फार खूप नावं येत आहेत. त्या भांडेचं नाव आलं होतं, भांडेबद्दल पण सांगेन मी आपल्याला, मला आठवण करून द्या मी विसरले तर. राहुल कोताडे तहसीलदार. आता राहुल कोताडे कुठे? तर विखे पाटलांचं OSD आहे. विखे पाटील आता कोणाच्या अंगाखांद्यावर खेळतायत? भाजपच्या. काही गोष्ट तुम्ही रेकॉर्डवर आणली नाही. जयकुमार गोरेने निधी दिला हे तुम्ही रेकॉर्डवर का आणलं नाही? रावळ तुम्ही आणलं नाही की या ठिकाणी ही गोष्ट का रेकॉर्डवर आणली नाही की या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही केसरकरांना विसरलात का? हेमंत गोडसे तिथे भूमिपूजनाला गेले हे विसरलात का? पण भूमिपूजनाला जाणं किंवा केसरकरांनी तिथे काय भक्त म्हणून जाणं याच्यामुळे त्यांनी प्रभाव टाकला असं सिद्ध होण्यासारखं काय आहे? म्हणजे कंटेंट आहे तुमच्याकडे की या सगळ्यामुळे असं वाटतंय की ही सगळी मंडळी त्याच्या प्रभाव क्षेत्राखाली होती किंवा त्यांचा प्रभाव वापरून खरातला फायदा झाला किंवा खरातच्या प्रभावाचा फायदा झाला की नाही देवाला माहिती, पण या सगळ्या मंत्र्यांचा फायदा खरातला झाला? नाही, मी तुमचा हा प्रश्न चांगलाच आहे की भक्त म्हणून जाण्यात काय गैर आहे आणि एखादा कळत नसेल आपल्याला. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की बाबा रावणाचा दोष काय, तर त्याने सीता मातेला पळवून नेण्याचा प्रमाद केला. पण त्याहीपेक्षा मोठं पाप काय आहे? तर मोठं पाप हे आहे की तो साधूच्या वेशात गेला. साधू संत बदनाम झाले ना, साधूच्या वेशात त्याने ते अपहरण केलं. खराताचा दोष काय आहे की त्याने साधू संत आध्यात्मिक क्षेत्र बदनाम करायचा प्रयत्न केला. तरी सुद्धा आपण केसरकर जर पूजा करत असतील, गोडसे पूजा करत असतील, एकनाथ शिंदे आणि लता वहिनी पूजा करत असतील, आपण तरी सोडून देऊ, काही बोलायचं नाही त्याच्यावर. पण मला सांगा की MIDC मध्ये काय काम आहे? केसरकरांचं काय काम? केसरकर हे तर शालेय शिक्षण मंत्री ना. त्या MIDC मध्ये ते पुस्तकांची ऑर्डर द्यायला गेले होते का? काही कन्व्हेन्शनची ऑर्डर द्यायला गेले होते का? मराठी शाळा कशा वाचतील हे इंजिनियर्स कडून विचारून घ्यायला गेले होते का? बरं, त्या ठिकाणी महिला आयोगाची सगळी कामं सोडून चाकणकर काय करत होत्या? उदय सामंतांनी MIDCच्या तिथे बैठक घेतली, मी समजू शकते, अगदीच मान्य आहे मला. केसरकरांचं काय काम होतं? त्याच ठिकाणी चाकणकरांचं काय काम होतं? आणि त्याहून कळस घराचं काय काम होतं? ही तीन माणसं का दिसतात तिथे सारखी सारखी? ते कोणतं भूमिपूजन होतं की ज्याच्यामध्ये गोडसे आहे, हेमंत गोडसे आहेत, केसरकर आहेत, चाकणकर आहेत? काय काम आहे यांचं? केसरकर पुन्हा पुन्हा त्या MIDC का येतो? सिन्नर MIDC मध्ये का? केसरकरांचा नेमका असा काय इंटरेस्ट आहे? ऑन फ्लोअर बोलायचं होतं ना, मी चाणक्य आहे, आय एम द चाणक्य, आय नो एव्हरीथिंग, माझ्याकडे वैश्विक ज्ञान आहे. तुमच्याकडे जर वैश्विक ज्ञान आहे तर त्या वैश्विक ज्ञानामध्ये तुम्हाला फक्त ठाकरेच दुर्बिणीत दिसतात का? त्या दुर्बिणीमध्ये तुम्हाला केसरकर, गोडसे हे लोक दिसत नाहीयेत का? की दिसत असूनही म्हणजे म्हणून मी म्हटलं की हे सगळं प्रकरण खरंच लॉजिकल एंडला जाणार आहे की फक्त आणि फक्त मित्र पक्षातल्या लोकांना चेकमेट करण्यासाठी की बघा आता तुम्ही CCTV निगराणी खाली आहात, एवढा संदेश देण्यासाठी आहे का? हे नेमकं कशासाठी आहे एकदा कळलं पाहिजे. कारण महिला लैंगिक शोषण हा तर एक भाग झाला हो साहेब, हा एक भाग झाला, पण याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली ना. त्या व्याप्तीचं काय करायचं? मी नाही वाढवलं ना. बघा असं आहे की नाही वाढवलं खरातला, तुम्ही नाही वाढवलं, महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांनी नाही वाढवलं, इथे मोर्चे काढणाऱ्या आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी शिक्षकांनी, आशा वर्करनी नाही वाढवलं. त्यांना वाढवलं इथल्या राज्यकर्त्यांनी, विशेषतः सत्ताधाऱ्यातल्या लोकांनी, त्यांच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी उत्तर दिली पाहिजेत ना. पण तुम्ही अभिजित भांडे पाटलांचा उल्लेख केलात. मुख्यमंत्र्यांनी 2 महत्वाच्या कारवाया केल्या. एक तर राजीनामा घेतला रुपाली चाकणकरांचा, त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवलं आणि अभिजित भांडे पाटलांची त्यांच्या विभागात बदली केली आणि ते म्हणाले की चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्याला कुणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी परवा सभागृहामधलं भाषण तुम्ही पण ऐकलं असेल. सोडणार नाही. भांडे पाटलाला तुम्ही त्याच्या आहे त्या ठिकाणी पाठवलं, पण भांडे पाटलाकडे प्रॉपर्टी कशी आली हे नाही विचारलं तुम्ही. भांडे पाटलाचं आणि अशोक खरातच्या बायकोच्या, भांडे पाटलाच्या बायकोचं आणि अशोक खरातच्या बायकोचं नेमकं काय नातं आहे आणि त्या नात्यानंतर ओझरची प्रॉपर्टी ही एकत्र आहे का नाही हे नाही चेक केलं तुम्ही. मी असं म्हटलं की इफ A is equal to B, B is equal to C, इट मीन्स दॅट A is equal to C. बघा
की भांडे पाटील आहे, भांडे पाटलांच्या सोबत अजून काही एक देशमुख नावाचा माणूस आहे, त्याचे डिटेल अजून मी आपल्यासोबत शेअर करेन. हे सगळे लोक कोण आहेत? आता कल्पना खरात आहेत, अशोक खरातांच्या पत्नी, हे ह्या कल्पना खरातांच्या नावावरची ओझरची प्रॉपर्टी कुणासोबत भागीदारी आहे, त्या भागीदाऱ्या तपासाव्या लागतील. चौधरी नावाचा जो माणूस आहे, ज्याचा उल्लेख मी केला, हा चौधरी नावाचा माणूस, याची रोहा रत्नागिरी साईडला एक मोठी कंपनी उभी राहते, मी त्याचे डिटेल्स आपल्याला द्यायला तयार आहे. हा चौधरी हा तटकरेंच्या सोबत जवळपास 10-12 वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हॉल्व आहे. आणि तोच तटकरे नेमका निलेश चाकणकरांच्या सोबत एक कंपनी फॉर्म करतो, ज्या कंपनीचं अंदाजे जे काही बजेट आहे ते 450 कोटी आहे. निलेश चाकणकरांच्या उत्पन्नाचे स्रोत काय? मला माहिती आहे अभिजित भैया, कदाचित ही माहिती खूप स्फोटक असेल, मला याची पण कल्पना आहे. मी खूप रिस्क घेऊन बोलतेय, मी एकटी चढापटिंग माणूस आहे, माझ्यासोबत काही सुरक्षा नाही, काही नाही. पण कुणीतरी मांजराच्या गळ्यात घंटी बांधायचा प्रयत्न केला पाहिजे. कुणीतरी एकानं प्रामाणिकपणे, हिची अडचण काय झाली, हवा में सब नंगे है, आणि कोण कुणावर बोलणार, कोण कुणाच्या विरोधात मोर्चे काढणार अशी परिस्थिती आहे. कुणीतरी यांना प्रश्न विचारले पाहिजेत की निलेश चाकणकरांची अचानक कंपनी कशी काय आली, काय संबंध होता त्या चौधरीचा आणि चाकणकरांचा, कसं काय झालं ते, नेमका तो चौधरी इतके योगायोग कसे जुळतात हो, म्हणजे रुद्राक्ष, गंडे दोरे, दरवाजा, बोट, याच्यानंतर आता दुसरा योगायोग की चक्क निलेश चाकणकर आणि चौधरी तटकर यांच्या सोबतचा आहे, आणि इकडे निलेश चाकणकर जे रुपाली चाकणकरांचे यजमान आहेत. कसं शक्य आहे? आणि याच्यावर ऑन फ्लोअर नाही बोललं जात. तुमच्याकडे माहिती आहे ना खूप, मग ती माहिती तुम्ही एकांगी का बरं पुरवत आहे? तुम्हाला तुमचा असा दावा आहे का की बघा रुपाली चाकणकर तर त्या ट्रस्टवर होते, त्यांनी ते मान्य केलं, तुमचा असा दावा आहे की त्याच्यामध्ये जे काही आर्थिक व्यवहार झालेले आहेत त्या आर्थिक व्यवहारांमध्ये सुद्धा अशोक खरात आणि ही जी बाकीची तुम्ही नावं घेताय, चौधरी, देशमुख आणि हे भांडे पाटील वगैरे आणि चाकणकर, या सगळ्यांचा सहभाग आहे आर्थिक व्यवहारांमध्ये, आणि त्याच्यासाठी जो पैसा आलेला आहे तो इलिगली आलेला आहे? एकच उदाहरण देते भैया, मुंबई तक बघणाऱ्या कुठल्याही दर्शकांनी, श्रोत्यांनी गुगल करावं आणि गुगल करून बघावं की जेव्हा मी टूचा कॅम्पेन चालला होता, मी म्हणजे मी सुद्धा असा तो कॅम्पेन होता की महिलांच्या संबंधाने सेक्शुअल हॅरेसमेंट आणि एक्सप्लॉयटेशनच्या केसेस पुढे येत होत्या. कविता महाजन आणि या सगळ्या स्त्रीवादी लेखिकांनी तो कॅम्पेन चालवला होता. त्यावेळेला अनेक बायका बोलायला लागल्या, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप जण बोलायला लागले. मग तनुश्री दत्ताने काही आरोप केले, अजून कोणी आरोप केले, असे आरोप अनु मलिक यांच्यावर झाले होते. अनु मलिक यांच्यावर इंडस्ट्रीतल्या 3 बायकांनी आरोप केले, आणि हे सगळं प्रकरण गेलं रुपाली चाकणकरांकडे. चाकणकरांनी त्याच्यामध्ये अनु मलिकला क्लीन चिट दिली. हा पण योगायोगच समजायचा का आम्ही, की रुपाली चाकणकर अनु मलिकला क्लीन चिट देतात, आणि त्याच अनु मलिकच्या फिल्म प्रोडक्शन मध्ये रुपाली चाकणकरांचा मुलगा सोहम चाकणकर याला लॉन्च केलं जातं. महाराष्ट्र कानानं भाकरी खातोय का? धोत्रावर इन करतो आम्ही, कडोसकेला गोड तेल लावतो, कळत नाही आम्हाला काय चाललंय ते. कुठल्या भाषेत हे बोलताय? अहो, ज्या यंत्रणा या न्याय देण्यासाठी उभ्या केल्या त्याच यंत्रणा जर अशा पोखरून काढणाऱ्या असतील, मिठानेच अळणीपणा सोडला तर खारटपणासाठी कुणाकडे जायचं? काय बोलायचं? तुमची मागणी काय आहे आता? म्हणजे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही गेला, तुम्ही ही सगळी माहिती सुद्धा काय समोर आणलीत, आणि आता या एकेका माहितीनं खूप मोठा गळजप पण होईल. आता तुम्ही केसरकरांनी स्पष्टीकरण दिलं की मी तर फक्त भक्त म्हणून जात होतो, आम्ही तिथे कुठल्या पूजा अर्चा केलेल्या नाहीये, किंवा आम्ही अशा कुठल्याही काय बंधुगिरीमध्ये सहभागी नाही, असं ते म्हणाले. तुम्ही ऐकलं असेल, काल ते शिर्डीला येऊन साईबाबांचं दर्शन सुद्धा घेऊन गेले. तर आता असं आहे की प्रत्येक जण हात झटकण्याचा प्रयत्न करतो आहे. चाकणकरांनी पण सांगितलं की आम्ही ट्रस्टी होतो, पण आम्ही त्यांना गुरु मानलं होतं कुटुंबाने, पण हे बाकीचं जे शोषण वगैरे केलेलं आहे त्याच्याशी संबंध नाही आमचा. मला सांगा, केसरकर जर फक्त भक्त म्हणून जात होते तर एमआयडीसीत काय करत होते केसरकर? एमआयडीसीत केसरकर काय करत होते, आणि सोबत खरात काय करत होते? चाकणकर काय करत होत्या? केसरकरांना काही अभियांत्रिकीमधलं नॉलेज आहे का? अहो, तुमच्याच मुंबई तक म्हणे एक इंटरव्ह्यू लावला साहेब त्यांचा, आणि ते म्हणतात की त्यांचा ऍस्ट्रॉनॉमीचा खूप अभ्यास आहे. ज्या माणसाला ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रॉलॉजी याच्यातला फरक कळत नाही ते केसरकर एमआयडीसीतल्या मीटिंग मध्ये काय करत होते हो साहेब? कशाला? म्हणजे आम्हाला नाही हो, इतकं नाही बोलायचं. माझी मागणी सरळ साधी आहे बघा. मी एसआयटी प्रमुखांना काही माझ्याकडचे इनपुट शेअर केले. ते इनपुट इनपुट्स आहेत तुमच्याकडे? मी जे इनपुट शेअर केले त्याच्यामध्ये नाशिक मधल्या मी 2-3 पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा इनपुट शेअर केले, जे मला महत्वाचे वाटले. कारण हे जे पोलीस अधिकारी होते ना, यांच्याकडे 2-2.5 वर्षांच्या पासून एफआयआर साठी बायका चक्रा मारत होत्या, पण त्या एफआयआर झाल्या नव्हत्या. त्या एफआयआर झाल्या नाही का? कारण ते ऑफिसर जे आहेत ते घराच्या भक्त रांगेत उभे राहणारे लोक होते. माझं कायम, मी चळवळीतली मुलगी आहे, त्यामुळे माझं सतत असं म्हणणं असतं की व्यक्ती बदनाम झाली तरी चालेल, पण संस्था बदनाम होता कामा नये. त्यामुळे गृह खात्याबद्दलचा लोकांचा विश्वास राहिला पाहिजे, म्हणून मी त्यातल्या एकाही माणसाचं नाव डिस्क्लोज करणार नाही.
पण माझ्याकडे असणारे इनपुट मी त्यांना दिलेले आहेत आणि त्यांच्याकडून मला अपेक्षा आहेत. सध्या तरी मी त्यांच्याबद्दल सकारात्मक आहे. त्याचं कारण असं की 14 तारखेला एसआयटी फॉर्म झाली, 20 तारखेला त्यांनी चार्ज घेतलाय, मध्ये सुट्ट्या होत्या, गुढीपाडव्याची सुट्टी आहे, रामनवमीची सुट्टी आहे, शनिवारच्या सुट्ट्या, त्यामुळे इनमिन 4-5 दिवस झाले त्यांना सगळं काम बघायला लागून. त्यामुळे 5 दिवसात आपण त्यांना जज करू नये, त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, त्यांनी तो वेळ घ्यावा आणि तो ते काम करत असताना आपणही सगळेजण असूच कशा पद्धतीने मी त्यांच्याकडे मागणी केली आहे की हे जे काही लोक आहेत जे ज्यांच्यावर आमचा विश्वास असतो आणि असे लोक जर एफआयआर घेत नसतील तर एका अर्थाने ते सुद्धा वाचवायचाच प्रयत्न करतात, सो त्यांचा विचार केला जावा. फायनान्शियली त्याला सपोर्ट करणारे किंवा त्याचा आर्थिक व्यवहार सांभाळणारे काही नावं होती जी पोलिसांकडे चौकशीत असणाऱ्या नावांच्या व्यतिरिक्त अजून काही नावं होती. आता ही नावं जर मी आपल्यासोबत जर शेअर केली तर कदाचित ती माणसं अलर्ट होतील, त्यामुळे मला ती नावं आता इथे आपल्यासोबत डिस्क्लोज नाही करता येणार. मी त्याच्याबद्दल बोललेली आहे. तिसरी गोष्ट माझं पुन्हा म्हणणं आहे की चाकणकर, दीपक केसरकर, खरात आणि हा जो जासूद, परब, जाधव, लोंढे, सांगळे, देशमुख या लोकांचे ना जरा कॉल रेकॉर्डिंग बघायची गरज आहे. ते चेक केले जावे. यांच्या उत्पन्नाचे स्रोत चाकणकरांच्या, कारण बघा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर काम केलं, चहा बिस्किटाशिवाय काही नसतं साहेब त्या समितीमध्ये. मी आंतरजातीय विवाह समितीवर काम केलं, चहा बिस्किट पण नाही मिळत. पाशा पटेल साहेब एका आयोगावर काम करत होते, कृषी मूल्य आयोगावर. पाशा पटेल मला म्हणले, अहो ताई म्हणले बसायला टेबल पण मिळत नाही, मी माझा फायबरचा टेबल आणि खुर्ची आणली, बसायला तरी जागा द्या म्हणलो शिएम साहेबांना. शिएम साहेब म्हणले त्या जिन्याच्या खालचा कोपरा आहे तिथं तू बस. इतकी आयोगांची अवस्था वाईट असते. हाच अनुभव थोड्याफार फरकाने पणन आयोगाचा अनुभव रविकांत तुपकरने एकदा सांगितला होता. असं सगळं असताना महिला आयोगाचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत बरं, काय असतील ते स्रोत तपासले गेले पाहिजे. सो ते मी ईओडब्ल्यू ला पण पत्र देणार आहे, मी ईओडब्ल्यू ला भेटणार आहे. माझा कायदा आणि कायद्याच्या प्रक्रियेवर प्रचंड विश्वास आहे, त्यामुळे मी सीएम साहेबांनाही भेटेल, त्यांच्याशी बोलेन. कदाचित जसं आता झालं बाबा की पाणी पुरवठ्याचं वेगळंच खात्याकडनं उपविभागीय समितीकडनं गेलंय, तर कदाचित तहसीलदार आणि त्याच्यानंतर पालकमंत्री ह्या सगळ्यांकडनं समजा इकडनं गेला असेल आणि तुम्हाला माहित नाही का असं काही असेल तर ठीक आहे. तरी मी तुमच्या एकदा निदर्शनास आणून देते बाबा की 2024चा बंदुकीचा नूतनीकरणाचा परवाना कसा गेला, झाली पाहिजे चर्चा, याच्यावर बोललं गेलं पाहिजे. ताई पण मला अजून एक क्युरियोसिटी म्हणून हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही निश्चितपणे तो प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांना विचारला असेल आणि संवेदनशील माहिती म्हणून त्यांनी सुद्धा म्हणजे तुम्ही किती त्यातल्या गोष्टी मला शेअर करू शकता कल्पना नाहीये, पण ज्या गोष्टी तुम्हाला शेअर कराव्या वाटतात पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाबद्दल काय सांगितलं, खरात आपले गुन्हे मान्य केलेत का? कारण ज्या पद्धतीच्या बातम्या तुम्ही पण वाचल्या असतील पोर्टल्सवरती, वर्तमानपत्रामध्ये की खरात काय म्हणतो, मी त्यांचं भलं करायला गेलो आणि माझ्यावरच उलटलं सगळं वगैरे वगैरे, अशा पद्धतीच्या कमेंट्स तो पोलीस तपासात बोलत असल्याचं समोर येत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्याबद्दल एसआयटीने तुमच्याशी काय गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि ज्या विक्टिम्स आहेत त्यांना धीर देण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे का आणि त्या आता स्टेबल आहेत का आणि किती विक्टिम्स अजूनही तक्रार करू शकतात, काही त्यांनी काही शेअर केलेलं आहे? आता माझ्या माहितीप्रमाणे 9 ते 10 एफआयआर आलेल्या आहेत आणि त्याच्यातले तपशील मी थोडे वगळते, परंतु सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की हा प्रकार 1, 2, 3 वर्षांचा नाहीये, तर हा प्रकार तब्बल 16 वर्षांपासूनचा आहे. हे फार विशेष आहे की हा प्रकार 16 वर्षांपासूनचा आहे. त्यामुळे चाकणकर म्हणत असतील किंवा केसरकर किंवा अजून कोणी म्हणत असेल नाही माझा फोटो 2च वर्षापूर्वीचा आहे, माझा 4च वर्षापूर्वीचा आहे, माझा 3च महिन्यापूर्वीचा आहे, असं नाही, ते 16 वर्षांपासूनचा आहे. त्यामुळे काय आहे की काही महिला या बिचाऱ्या स्थिर स्थावर आहेत, त्यांच्या संसारात आहेत, तर अशा वेळेला अशी कुठली स्फोटक माहिती त्यांचं कदाचित एक चांगलं सुंदर असलेला संसार तो डिस्टर्ब होऊ शकतो. त्यामुळे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन अत्यंत संवेदनशीलता म्हणून ही प्रकरणं हाताळावी लागतील आणि याच्यात सगळ्याच महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. त्यामुळे त्या डिग्निटीला धक्का न लागता आणि विशेषतः त्या महिलांना काउन्सिलिंग करत की याची फार वाच्यता होणार नाही किंवा तुम्हाला प्रोटेक्शन, सगळ्यात महत्वाचं की त्यांना प्रोटेक्शन मिळणं. कारण याच्यात इतक्या गोष्टी आहेत ना भैया, इतक्या गोष्टी आहेत की कदाचित आपण नाहीच त्याच्यावर चर्चा करू शकत, इतक्या साऱ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्यांचा विचार करता त्या सगळ्या ह्याच्यावरती आणि त्यांनी एक मात्र गोष्ट नक्की की जेव्हा आम्ही त्यांना संपत्तीच्या स्त्रोताबद्दल बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की हा विषय एसआयटीच्या अंतर्गत येणार नाही, त्याच्या
त्याच्यासाठी नाही. ईओडब्ल्यू येणार नाही. बर. तर ईओडब्ल्यू किंवा काय तर ठीक आहे, हरकत नाही. आम्ही ईओडब्ल्यूचं पण दार ठोठवायला तयार आहोत. किरीटला ते फार एंटरटेन करतात बाबा. कधीतरी त्यांनी आम्हाला पण चहा पाणी करू नका, पण आमचं म्हणणं ऐकून घेण्या इतका वेळ त्यांनी द्यावा. बाकी आम्ही विथ कंटेंटच बोलणार आहोत. आम्ही कंटेंटलेस काहीच मांडणार नाही. एवढं नक्की. अजून एक प्रश्न त्यातला असा आहे की ज्या पद्धतीनं बघा केसरकर म्हणाले की शिवसेना मला बदनाम करते आहे, दुसरीकडे त्याच पक्षाच्या एक प्रवक्त्या आहेत शीतल म्हात्रे, त्या म्हणाले की ताज का राज क्या है, आणि ते समोर आलं तर मग पळताबोळी थोडी होईल. त्यांनी मातोश्रीवरती निशाणा साधला. प्रश्न असा आहे की हे केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप जर असे घडत राहिले तर त्यातलं जे गांभीर्य आहे ते राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे दूर होत जाईल किंवा ते कमी होत जाईल. ज्या पद्धतीने केसरकर म्हणतात की आम्हाला टार्गेट केलं जातंय किंवा संजय राऊत असतील किंवा तुम्ही असाल, तुम्ही रोज माझ्याबद्दल बोलताय असं त्यांचं म्हणणं आहे. तर ज्या टार्गेट करून एक लक्षात, मी सप्रमाण बोलते. जेव्हा कधी बोलते मी हातात कागद असल्याशिवाय बोलत नाही. केसरकर कुठे कुठे कारण नसताना आणि त्यांच्या खात्याशी संबंधित विषय नसताना भेटले, बोलले, बसले, याचे मी फोटोज दिले, प्रमाण दिलं. ओके, मला काय म्हणायचंय, तुम्ही कारण नसताना जे मातोश्रीवर काल शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला, तुमच्याकडे आहे एखादा फोटो, तुमच्याकडे आहे एखादा पुरावा. मला काय वाटतं ना भैया, युद्धशास्त्राचे नियम पाळले गेले पाहिजेत. युद्धशास्त्रामध्ये एखाद्या युद्धाशी भिडायचं असेल ना तर त्याच्या कुटुंबियांवर हल्ले कधी केले जात नाहीत. मी खूप वेळा बोलते, पण मी कधीही लता बहिणींवर अटॅक केला नाही, किंवा दादा भुसे असतील, संजय शिरसाट असतील, शंभूराज असतील, इव्हन अगदी देवेंद्रजी असतील, त्यांच्या कुटुंबियांवर हल्ले चढवणं हा माझा जॉनर नाही, स्वभाव नाही, किंबहुना ते कुणीही करू नये. जी माऊली एका शब्दानेही कुठे मध्ये नसते, जर तिच्याबद्दल विनाकारण जर कुणी काही बोललं तर त्याला रिप्लाय करणं, कारण गप्प बसण्याचे सुद्धा वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात. त्यामुळे नाईलाजाने मला आज ते बोलावं लागलं, परंतु यामुळे कुठेही प्रश्नांचं गांभीर्य हरवता कामा नये. मी आजही म्हटलं, फक्त फोटोवरून आपण स्वतःहून स्वर्ग गाठू शकत नाही. त्यामुळे फोटोवरून गुन्हेगार कोणी ठरत नाही. त्यामुळे कोणी जर मिलिंद नार्वेकरांचा फोटो दाखवत असेल तर त्याच वेळेला मग अमित शहाचा पण फोटो दाखवावा लागेल. मुळात काय आहे माहितीये का, पाण्याचा विषय निघाला कसा, तर त्यांना आधी असं मजा वाटली की नाही अरे छान 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 चाललंय, आपण आता ठाकरेंना खिंडीत पकडू शकतो. पण जेव्हा त्यांच्याच मित्र पक्षातले अनेक लोक दिसायला लागले तेव्हा मात्र या विषयावर पाणी टाकता येईल का, ते पाणी टाकण्यासाठी मग पाण्याचा विषय निघाला असं मला वाटते. पण याच्यात विषयाचं गांभीर्य हरवता कामा नये. आम्ही फक्त आमच्या गप्प बसण्याला, म्हणजे आम्ही सज्जनपणे गप्प बसलोय याचा अर्थ आम्ही गुन्हा मान्य करतोय असा कोणी घेऊ नये, एवढ्याच साठी आज हे सगळं मांडणी केली. परंतु आमचा प्रांजळ हेतू आहे. मी आजही पत्रकार परिषदेत म्हटलं, मी त्याही दिवशी म्हटलं होतं, चाकणकरला फक्त एवढ्यासाठी फोकस केलं गेलं की चाकणकर महिला आयोगाची अध्यक्षा, म्हणजे जिने महिलांच्या शोषणाच्या अगेन्स्ट बोललं पाहिजे, जर त्याच शोषणाच्या यंत्रणेला पाठबळ देत असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आम्ही मांडणी केली. नैतिकता फक्त आयोगाचा राजीनामा देण्यापुरती नसते, तर तो प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यात सुद्धा नैतिकता दाखवावी लागते.